नमस्कार. आपल्याला जर कोणी सांगितलं की एखादी एक्सरसाइज करून एका तासाला तुम्ही 500 to 700 कॅलरीज बर्न करू शकता, तर नक्कीच आपण सर्वच ती एक्सरसाइज करण्यासाठी एक्साइटेड असू, उत्सुक असू आणि फन वेमध्ये जर गमतीशीर पद्धतीने जर ही एक्सरसाइज असेल तर ऑब्व्हियसली काय हरकत आहे. अशीच एक एक्सरसाइज आहे झुंबा डान्स वर्कआउट. गेले काही वर्ष झुंबा डान्स वर्कआउटचा खूप ट्रेंड आहे फॉरेन कंट्रीजमध्ये पण आणि इंडियामध्ये पण. बट कुठलीही एक्सरसाइज किंवा कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तर ती प्रत्येकालाच लागू पडते असं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झुंबा वर्कआउट हे नक्की आहे काय, झुंबा वर्कआउट हे कोणी करावं आणि ते कोणी करणं अवॉइड करावं, आणि जरी तुम्हाला वाटलंच की झुंबा वर्कआउट करायचं आहे तर कुठले कुठले प्रिकॉशन्स घ्यावे हे आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. 1990मध्ये एक कोलंबियन कोरिओग्राफर आहेत बेटो परेज. आय होप आय एम प्रोनाउन्सिंग द नेम करेक्टली. बेटो परेज यांनी 1990मध्ये काही डान्स फॉर्म जसे साल्सा, रंबा हे डान्स फॉर्म्सना एक्सरसाइजसोबत कंबाईन करून एक प्रोग्रॅम डेव्हलप केला होता. यानंतर 2001 नंतर त्यांनी हा प्रोग्रॅम लॉन्च केला आणि याचं नाव ठेवण्यात आलं झुंबा डान्स वर्कआउट. आणि त्यानंतर हा झुंबा डान्स वर्कआउट बरेचशा फॉरेन कंट्रीजमध्ये फेमस झाला, खूप ट्रेंड करू लागला. आणि इंडियामध्येही जे बॉलिवूड डान्स मूव्ज असतात त्याच्यासोबत एक्सरसाइजेसना कंबाईन करून बॉलिवूड झुंबा डान्स वर्कआउट हे केले जातात. एक्सरसाइज म्हटलं की पहिला प्रश्न असतो की ही एक्सरसाइज केल्याने माझं वेट कमी होईल का, माझं वजन कमी होईल का. सो झुंबा एक्सरसाइजशी रिलेटेड इयर 2012मध्ये एक स्टडी कंडक्ट करण्यात आली होती. या स्टडीचं कन्क्लुजन असं आलं की ऑन अँड ॲव्हरेज झुंबा वर्कआउट सेशनमध्ये एका तासामध्ये 300 to 900 कॅलरीज एवढ्या बर्न होतात फक्त एका तासामध्ये. इट डिपेंड्स की वर्कआउट कसं आहे, लो इंटेन्सिटी म्हणजे बिगिनरचं वर्कआउट आहे की हाय इंटेन्सिटी ॲडव्हान्स वर्कआउट आहे. बट ऑन अँड ॲव्हरेज 300 to 900 किलो कॅलरीज एवढ्या कॅलरीज बर्न होतात. तर ऑफकोर्स तुम्ही झुंबामुळे वेट लूज करू शकता. ह्या स्टडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही जाऊन ती चेकआउट करू शकता. सो झुंबा वर्कआउटमुळे एवढ्या कॅलरीज बर्न होतात आणि कॅलरीज बर्न झाल्यामुळे तुम्ही वेट लूज करू शकता, प्रोव्हायडेड तुमचा डाएट पण तसा त्याला कॉम्प्लिमेंटरी असेल तर. जर तुम्ही डाएट रॉंग घेतला, जास्त कॅलरीज खाल्ल्या तर तुमचं वेट कमी होणार नाही. आणि जर डाएटमध्ये कमी कॅलरीज खाल्ल्या तर ऑफकोर्स तुम्ही झुंबामुळे वेट लूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन येतो की झुंबा वर्कआउट कोणी कोणी करावं. जसं आपण आत्ता डिस्कस केलं, ज्यांना वेट लूज करायचं आहे त्यांनी ऑफकोर्स झुंबा वर्कआउट हे त्यांचं एक ऑप्शन असू शकतं. सेकंडली, ज्यांना ग्रुपमध्ये वर्कआउट करायला आवडतं अशांसाठी झुंबा डान्स वर्कआउट हा बेस्ट वर्कआउट आहे. जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता तर आपोआप एकमेकांना बघून थोडे मोटिवेट होत असता, थोडीशी हेल्दी कॉम्पिटिशन असते आणि ग्रुपमध्ये एक्सरसाइज केल्याने परफॉर्मन्स पण इम्प्रूव्ह होतो आणि तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही मोटिवेशन जास्त असल्यामुळे जास्त वेळेसाठी एक्सरसाइज करू शकता आणि रिझल्ट्सही चांगले येतात. ज्यांना कन्व्हेन्शनल वर्कआउट करण्याचा कंटाळा येतो, जसं योगा, वॉकिंग किंवा जिम वर्कआउट, ह्या ज्या गोष्टी सायकलिंग वगैरे ह्या ज्या एक्सरसाइजेस करण्याचा तुम्हाला जर कंटाळा येत असेल, तुम्हाला जर वाटत असेल नाही मला वेगळं काहीतरी ट्राय करायचं, तर तुम्ही झुंबा डान्स वर्कआउट ट्राय करू शकता. याच्यामध्ये अगेन जसं मी म्हटलं फनफिल्ड एन्व्हायरमेंट असतं, प्लस सॉंग्स हे चालू असतात बॅकग्राऊंडमध्ये. सो ऑब्व्हियसली तुम्ही थोडंसं एक मूड चेंजर म्हणून पण ह्या डान्स वर्कआउटकडे बघू शकता. इन ॲडिशन टू दिस, ज्यांना आपले हेल्थ मार्कर्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, जसं काही जणांना नुकतेच डायबिटीज डायग्नोज झालेले असतं, काही जणांना हायपरटेन्शन डायग्नोज झालेलं असतं, काही जणांचे हार्ट डिजीज नुकतेच डायग्नोज झालेले असतात. ते एवढे क्रॉनिक नसतात किंवा तेवढे डिफिकल्ट सिच्युएशन झालेली नसते त्यांची. तर अशा व्यक्तींनी जर त्यांना वाटत असेल की फन फील्ड वेमध्ये आपले हेल्थ मार्कर्स, आपले ब्लड मार्कर्स, ब्लड पॅरामीटर्स हे इम्प्रूव्ह व्हावे, आपली हेल्थ ओव्हरऑल इम्प्रूव्ह व्हावी, त्यासाठी त्यांनी झुंबा वर्कआउट करणं कधीही योग्य. झुंबा वर्कआउट हे एक प्रकारचं कार्डिओ वर्कआउट आहे. म्हणजे काय, कार्डिओ वर्कआउटमध्ये काय होतं, तुमची हार्ट बीट किंवा हार्ट रेट जो आहे तो इन्क्रीज होतो, तुमचं ब्रीदिंग जे आहे ते इन्क्रीज होतं. याच्याने काय होतं, ऑब्व्हियसली तुमचे लंग्सची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते किंवा तुमचं हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. इन शॉर्ट, जे काही बेनिफिट्स तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइजमुळे मिळतात तेच बेनिफिट्स सर्व तुम्हाला झुंबा वर्कआउटमुळे मिळतील. बघूयात की झुंबा वर्कआउट कोणी करू नये. याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही जर 40+ असाल, मेल किंवा फिमेल, 40 इयर्सपेक्षा 40 वर्षापेक्षा तुमचं जर जास्त वय असेल तर तुम्ही झुंबा वर्कआउट करणं तुम्हाला ॲडवायजेबल नाही आहे.
कारण 40 इयर्सचे जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर सिडेंटरी लाईफस्टाईल असेल, म्हणजे बैठी जीवनशैली तुमची असेल, तर ऑब्व्हियसली तुमची ॲक्टिव्हिटी लेवल कमी असणार, तुमची हालचाल कमी असणार. यामुळे काय होतं, तुमची जॉईंट मोबिलिटी म्हणजेच काय, तुमचे हाडांचे जे सांधे असतात त्याची मोबिलिटी जी आहे, त्याची हालचाल करण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली असते. म्हणजे काय, तुम्ही जर 40+ असाल तर तुम्हाला जंप करता येणार नाही, हॉपिंग करता येणार नाही किंवा जॉगिंग वगैरे एवढं इझिली करता येणार नाही. आणि जर तुम्ही केलंच तर त्याच्याने नेक्स्ट डे किंवा काही दिवसानंतर तुम्हाला त्याच्याने जॉईंट पेन सुरू होतं, नी पेन, अँकल पेन, जर तुम्ही 40 इयर्स+ असाल तर. आणि झुंबा वर्कआउट करण्यासाठी ऑब्व्हियसली हा स्टॅमिना तर लागतोच, एन्ड्युरन्स ज्याला म्हणतात, प्लस तुमची जॉईंट मोबिलिटी जास्त लागते, कारण मूव्हमेंट खूप स्विफ्टली करावं लागतात झुंबा वर्कआउटमध्ये. तुमच्यामध्ये एक ॲजिलिटी पाहिजे, म्हणजे काय, चपळता हवी, पटापट तुम्हाला मूव्हमेंट्स करता यायला हवेत. किंवा जर तुम्ही डान्स करत असाल तर ऑब्व्हियसली त्या म्युझिकमुळे तुम्हाला ते मूव्हमेंट्स जे आहेत ते फास्ट करावे लागतील. सो याचा एफेक्ट तुमचं, जसं मी म्हटलं, जॉईंट्सवरती येऊ शकतो. मग खूपसे माझे पेशंट्स आहेत ज्यांना नी इंजरीज झालेल्या आहेत, अँकल इंजरीज झालेल्या आहेत, बॅकमध्येही त्यांना इश्यूज झालेले आहेत. सो इट इज ॲडवायजेबल की तुम्ही जर 40+ असाल तर खूप हेल्दी असाल प्रॉपर, तरच तुम्ही झुंबा वर्कआउट करा. आणखी कोणी झुंबा अवॉइड करायला हवा, तर जे ओबीस कॅटेगरीचे पीपल आहेत. ओबीस म्हणजे काय, जे खूप लठ्ठ आहेत. इथे आय एम नॉट ट्राईंग टू बॉडी शेम एनीवन. ओबीस म्हणजे ज्यांचं वजन खूपच जास्त आहे त्यांच्या हाईटच्या अकॉर्डिंग, आणि ओव्हरवेट म्हणजे हाईटच्या कंपॅरिझनमध्ये त्यांचं वेट हे थोडं जास्त आहे. सो ओव्हरवेट आणि ओबीस, जर तुम्ही ओबीस कॅटेगरीमध्ये असाल तर प्लीज झुंबा वर्कआउट करणं अवॉइड करा. इथे रिझन सेम आहे. पुन्हा तुमची जॉईंट मोबिलिटी जी आहे ती कमी असते, किंवा ॲजिलिटी कमी असते, चपळता कमी असते, तुम्हाला ॲक्टिव्हिटी पटापट करता येत नाहीत, फास्ट मूव्हमेंट्स करता येत नाहीत. प्लस वेट जास्त असल्यामुळे तुमच्या नीज आणि अँकल्सवरती ऑलरेडी प्रेशर जास्त असतं. आणि जर तुम्ही झुंबा वर्कआउट केलं तर त्या मूव्हमेंट्समुळे, फास्ट मूव्हमेंट्समुळे किंवा कंटिन्युअस मूव्हमेंट्समुळे तुमच्या जॉईंटमध्ये पेन होऊ शकतं. खूप पेशंट्स मी असे पाहिले जे ओबीस आहेत आणि त्यांनी एन्थुझियाझममध्ये एक्सायटेड होऊन झुंबा जॉईन केला आणि मग त्यांना थोडीशी इंजरी झाली, नी इंजरी झाल्यावरती, अँकल इंजरी झाल्यावरती रेस्ट करून, ट्रीटमेंट करून मे बी ते रिकवर पण होईल. बट होतं कधी कधी अशा इंजरीजचा मेंटल इफेक्ट होतो, सायकोलॉजिकली त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तुमच्यावरती. कधी कधी पेशंट्स असे म्हणतात की नाही बाबा मी एक्सरसाइज करणार नाही, कारण एक्सरसाइज केले की माझे गुडघे दुखतात, माझं अँकल पेन होतं, माझं लोअर बॅक पेन होतं, तर मी एक्सरसाइज करणं अवॉइड करेल. सो हा जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे नेगेटिव्ह, तो खूप डेट्रिमेंटल असू शकतो. मग त्यापुढे मग हे असे पेशंट्स किंवा अशा व्यक्ती एक्सरसाइज करणं टाळतात. सो सुरुवातीलाच जर तुम्ही ओबीस असाल तर झुंबा वर्कआउट करणं नक्की टाळा. तर काही जण म्हणतील आम्ही जर ओव्हरवेट किंवा ओबीस असू किंवा 40+ असू तर आम्ही वर्कआउट करायचंच नाही का, झुंबा करायचंच नाही का? वेल, तसं नाही आहे. तुम्ही बिगिनिंगमध्ये जर तुम्ही झुंबा करत असाल तर काही प्रिकॉशन्स घेऊन झुंबा वर्कआउट करणं योग्य राहील. ते काय काय प्रिकॉशन्स आहेत ते आपण बघूया. नंबर 1, स्टार्ट स्लो इन द बिगिनिंग. म्हणजे सुरुवातीला अगदी लो इम्पॅक्ट तुम्ही झुंबा वर्कआउट करा. आता कसं असतं, झुंबा वर्कआउट जनरली झुंबा सेशन हे 1 तासाचं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचे मूव्हमेंट्स वगैरे जे आहेत ते तुमच्या फिटनेस लेवलवरती डिपेंड असतात. तुम्ही जर बिगिनर असाल तर तुमच्या ट्रेनरला सांगा, तुमचे जे इन्स्ट्रक्टर असतील त्यांना सांगा की मी बिगिनर आहे, अँड देन दे विल प्लॅन वर्कआउट, झुंबा वर्कआउट अकॉर्डिंग टू युअर फिटनेस लेवल. मग याच्यामध्ये तुमचं सेशन पण छोटं असतं, अगदी अर्धा तासाचं, आणि मूव्हमेंट्स पण जे आहेत त्या स्लो असतात. तुम्हाला सवय लागेपर्यंत हे जे बिगिनर झुंबा वर्कआउट आहे ते तुम्ही करू शकता. नंतर हळूहळू तुम्ही प्रोग्रेस करून तुमचा टाईम पण वाढवू शकता आणि इंटेन्सिटी पण. जे सेकंड, चूज अ प्रॉपर सर्टिफाईड ट्रेनर. तुम्ही ज्या तुमच्या जिममध्ये, ज्या झुंबा वर्कआउटच्या स्टुडिओमध्ये तुम्ही जाणार आहात तिथल्या ट्रेनरचं, इन्स्ट्रक्टरचं सर्टिफिकेशन काय आहे, क्रेडेन्शियल्स काय आहेत ते एकदा चेक करा. ते इन्स्ट्रक्टर्स जर वेल ट्रेंड असतील तर ते इंडिव्हिज्युअल फिटनेस लेवलप्रमाणे तुम्हाला वर्कआउट सुचवतात. झुंबा वर्कआउट, डान्स वर्कआउट जो आहे तो इंडिव्हिज्युअल तुमच्या फिटनेस लेवलप्रमाणे कस्टमाइज असतो तुमचा प्लॅन. सो नक्की हे चेक करा की जे तुमचे झुंबा इन्स्ट्रक्टर आहेत ते किती सर्टिफाईड आहे. वेअर अ प्रॉपर फुटवेअर. जसं मी आता म्हटलं की आपलं वेट जे आहे ते नीज आणि अँकल्स बेअर करतात.
सो त्यांच्यावरती नीज आणि अँकल्सवरती प्रेशर येणार नाही असे काही फुटवेअर्स असतात प्रॉपर, जे तुम्ही जॉगिंगला वगैरे यूज करता ते कुशन्ड फुटवेअर्स असतात. त्याचप्रमाणे झुंबाचेही फुटवेअर्स असतात प्रॉपर. ते तुम्ही तुमच्या ट्रेनरशी डिस्कस करून, इन्स्ट्रक्टरशी डिस्कस करून तुमच्यासाठी प्रॉपर फुटवेअर घ्या. 4, स्टे हायड्रेटेड ड्युरिंग द वर्कआउट. आता तुमचा जो झुंबा वर्कआउट सेशन आहे तो जनरली 1 तासाभराचा असतो आणि जरी तुम्ही बिगिनर असाल तरी अर्ध्या तासाचा तरी असेल. अशा वेळेस झुंबामध्ये काय असतं की तुम्ही स्विफ्ट मुवमेंट्स करता, सारख्या मुवमेंट्स करता आणि कंटिन्युअस असतात ते. त्यानंतर तुमचं स्वेटिंगही होत असतं, बॉडीमधून फ्लुइड लॉस होत असतो. सो थोडं थोडं तुम्ही पाणी पित राहा तुमच्या वर्कआउट सेशनमध्ये पण. कीप सिपिंग वॉटर ड्युरिंग द झुंबा वर्कआउट सेशन. याच्याने तुम्हाला डिहायड्रेशन पण होणार नाही आणि तुमची एनर्जी जी आहे झुंबा वर्कआउट करण्याची ती पण मेंटेन राहील. लास्टली, हॅव अ प्रॉपर वॉर्मअप अँड कूलडाऊन सेशन. आता वॉर्मअप सेशन म्हणजे काय? वॉर्मअप सेशन हे असतं, ह्याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम असतात, लाईट मूव्हमेंट्स असतात, जे तुम्हाला प्रिपेअर करतात तुमच्या जॉईंट्सना, तुमच्या मसल्सला, तुमच्या बॉडीला की येणाऱ्या एक्सरसाइजसाठी. येणारी एक्सरसाइज ही थोडीशी हाय इंटेन्सिटी असते, सो त्याच्यासाठी प्रिपेअर करतात. आणि कूल डाऊन सेशन म्हणजे काय? तुमच्या बॉडीचं टेम्परेचर, बॉडीचे जे तुमचं ब्रीदिंग वगैरे तुमचं आहे फास्ट होत आहे, हार्टबीट फास्ट होत आहे, ते थोडंसं नॉर्मलला आणणारे एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये स्पीड कमी होते आणि थोडेसे स्ट्रेचेस असतात. सो असे जर तुम्ही प्रिकॉशन्स घेतले तर तुम्ही तुमचं फन फिल्ड झुंबा सेशन्स जे आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला खरंच आवडेल का झुंबा करायला? तुम्ही करता का झुंबा वर्कआउट घरी किंवा झुंबा स्टुडिओमध्ये किंवा जिममध्ये? हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओ बघतात बट सबस्क्राईब करत नाहीत. लवकरच आपल्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.